जय श्री कृष्ण. स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या चॅनलमध्ये. तर तुम्ही आज जे हे पेढे पाहत आहे याच्यासाठी मी कुठल्याही पद्धतीचा गॅस लावलेला नाही आहे. झटपट अवघ्या 10 मिनटामध्ये तयार होणारी ही मिठाई आहे. याला मी पेढे नाव दिलेले. खूप मस्त होतात, टेस्टला तर भन्नाट. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. त्यासाठी एका वाटीने 1 वाटी मेजरमेंटला ठेवायची शेवटपर्यंत. ज्या वाटीने आपण साखर घेतली त्याच वाटीने पुढचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1 विलायची टाकलेली आहे क्रश करून, आणि अशा पद्धतीने ते मिक्सरमधून त्याची फाईन बारीक पेस्ट करून घ्यायची, मस्त बारीक पावडर करून घ्यायची. आणि ज्या वाटीने आपण साखर घेतली होती त्याच वाटीने इथे मी 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबरा खीस वापरलेला आहे, आणि त्याच वाटीने 1 वाटी मिल्क पावडर वापरलेली आहे, दूध पावडर वापरलेली आहे. तर सगळ्यात अगोदर हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहे. आपल्या हातांच्या सहाय्याने मस्त मिक्स करून घ्यायचे, म्हणजे एकजीव करून घ्यायचे. आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला वापरायची आहे दुधावरची साय. तर दुधावरची साय आणि थंड झालेली परत त्याच्यासोबतच त्याचं थोडंसं दूधसुद्धा घेतलेलं आहे मी. अगदी थोडंसं वाटीचा 1 भाग घेतलेला आहे फक्त. ते टाकून अगोदर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण एकजीव करायची आहे साय टाकून. बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण एकजीव करायचं. खायला म्हणसाल तर एकदम भन्नाट लागते. नंतर उरलेलं ते साईडसोबतचं थोडंसं दूध होतं, ते दूध मी नंतर मग इथे ॲड केलेलं आहे. आता काही टाकायचं नाही आहे, कारण काय होतं ना, साखरेला पाणी सुटतं. नंतर मग ते हळूहळू बघू शकता कसं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याचा एकदम मस्त असा डो तयार होतो, आणि मस्त असं मळून घ्यायचं आहे. त्याला पूर्ण एकजीव करायचं आहे, म्हणजे त्याचं ते जे आहे ना त्याच्यामधलं तूप आपल्या हाताला लागतं. इतकं मस्त मलाई तयार होते याची, खूपच छान. हळूहळू असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं, आणि पूर्ण मिक्स करून त्याचे काय करायचे आहे, आपल्याला 2 भाग करायचे आहे. 2 भाग करून आता काय करायचं आहे, 1 भाग बाजूला ठेवायचा आहे, आणि एका भागामध्ये आपल्याला थोडासा फूड कलर यूज करायचा आहे. ग्रीन फूड कलर मी वापरलेला आहे. हा पूर्ण ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नसेल वापरायचं तर एकाच व्हाईट कलरचे पेढे बनवले तरीही चालतात. पण इथे मी अजून छान दिसण्यासाठी थोडासा फूड कलर एका पोर्शनमध्ये मिक्स करून पूर्ण एकजीव करत आहे. आता पूर्ण एकजीव केल्यानंतर त्याचा तो ग्रीन कलर त्याच्यामध्ये येतो. अगदी थोडासा टाकला तरी बघू शकता त्याला किती मस्त ग्रीन कलर आलेला आहे. तर सगळ्यानंतर मग ग्रीन कलरचा एक पोर्शन घ्यायचा, अगदी छोटासा गोल करून घ्यायचं त्याला. त्याच्या असा अगदी त्याला गोल करून घ्यायचा आहे. आणि नंतर आपण जो व्हाईट पोर्शन घेतला होता, व्हाईट पोर्शनचा पण 1 भाग घ्यायचा, एक छोटीशी लाटी घ्यायची, आणि त्याची पण अगदी असं छोटंसं गोल करून घ्यायचं आहे. झटपट तयार होते, जास्त वेळही नाही लागत, जास्त मेहनतही नाही लागत. नंतर ग्रीन कलर आणि व्हाईट कलरचा पोर्शन एकत्र करायचा आहे, आणि त्याला एकत्र करून गोल गोल करायचं आहे. मस्त असं एकत्र गोल करायचं आहे. नंतर हलकंसं त्याला वरतून प्रेस करायचं आहे. तर भोवतालून त्याला थोडंसं चिरा जर दिसला तर असं त्याला प्रेस करून घ्या, लगेच ते निघून जातात त्याच्यातलं. असं प्रेस करून बघू शकता आपला पेढा काय मस्त तयार झालेला आहे. हाताला सुद्धा त्याचं तूप लागलेलं आहे. तेवढंच चविष्ट, पौष्टिक आणि खायलाही अप्रतिम. आपण असे झटपट पाहुणे आले तरी बनवू शकतो. घरामध्ये मिठाई बनवू शकतो. घरामध्ये जरी आपल्याला झटपट खायचे असलं तर असं बनवू शकतो. तर अशा पद्धतीनं मग मी पटापट दोन्ही याच्या 2-2 लाट्या तयार करून घेतल्या, म्हणजे करायला सोपं जाते आणि वेळही कमी लागतो. अशाच पद्धतीने दुसरा पेढासुद्धा मी बनवून घेतला. त्याला गोल गोल केलं, थोडंसं प्रेस केलं, आणि अशा पद्धतीनं मी बाकी सगळे मग पेढे बनवून घेतलेले आहे. ही सगळी प्रोसेस करायला तुम्हाला साधारण कमीत कमी 10 मिनटं लागतात, जास्त वेळही नाही लागत. नंतर वरतून मी थोडेसे ड्रायफ्रुट्सनं त्याला गार्निश केलेलं आहे, मस्त दिसतात म्हणून. आता याच्यामध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ता जे आहे असे थोडेसे कुटून घेतले होते, आणि त्याची वरतून अशी बारीक ते लावत आहे. अशाच पद्धतीने सगळ्याला लावला, आणि बघू शकता काय सुंदर आपली इथे मिठाई तयार झालेली आहे. गॅसचा वापर न करता झटपट अशी, आणि ही तुम्ही 10 ते 11 दिवसासाठी स्टोअरसुद्धा करू शकता, बिलकुल खराब होणार नाही आहे. आता याला मी तुम्हाला फोडून दाखवते. आतमध्ये टेक्स्चर बघा किती छान झालेलं आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा, आणि अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.